गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त मस्त आणि मजेतच राहा मंडळी. चला, डिसेंबर महिना चालू झाला. वर्षाचा शेवटचा महिना चालू झालेला आहे. आता 31 डिसेंबर पण कधी आहे ते समजणार नाही आहे. आता कालची कामं मी करू शकली नाही म्हणून आज मी काही कोणती कामं पूर्णपणे कंप्लीट करणार आहे. श्रीषाची तब्येत थोडी खराब आहे कारण तिला चिकन पॉक्स यायला चालू झाले म्हणून ते बघा रडते. पण मी आवाज देणार नाही, तिला समजेल की मी अजून इथेच आहे. मला अंगणवाडीवाल्या बाईंनी आज बोलवले, मला मानसी मॅडमनी बोलवले आरवीला घेऊन, कारण त्यांचं फंक्शन करतात ना हप्त्यातून किंवा महिन्यातून एकदा. तर मला त्यांनी बोलवलं आहे, तर मी आज जाऊन येते. आणि प्लस मी कामाला लवकर निघाले, 10 वाजलेत. मी जाते, पटकन येते, घरातलं आवडते, आरवीला रेडी करते आणि मग अंगणवाडीत जाते. आणि तिचं आधार कार्डचं पण कधीचं बघायचं कामच होत नाही, माझं समजतच नाही, काय टाईमच मिळत नाही. पण आज काही करून मी जाणार आहे, सगळं काम कंप्लीट करूनच मी घरी येणार आहे, त्याशिवाय मी घरी नाही जाणार आहे. ओपन चॅलेंज आहे. अंगणवाडीमध्ये ऊन लागते. आरवी हे आरवी ऊन लागतंय, ऊन लागतंय. अरे अरे, टोपी पण घातली तरी ऊन लागते. हिला बोलवलं आहे अंगणवाडीमधल्या मॅडमनी, काही आज कार्यक्रम करायचा आहे. ॲक्च्युली शिक्षेच्या टायमाला आम्ही जवळ होतो ना, तेव्हा प्रचंड कार्यक्रम व्हायचे त्यांच्या अंगणवाडीमध्ये. तर आता हिला घेऊन जाते मी. चला बघूयात काय कार्यक्रम आहे तो. फोटो नाही माहिती आहे ना, आपला ब्लॉगिंग मानसी मॅडमनी बोलवले आम्हाला. बघा काय काय खायला देणार आहेत. मला एकटीला देतात का काय माहिती. पालेभाज्या जास्त द्यावं, पालेभाज्या महाग आहेत. 2 भाज्या होऊन जाते, 2 टायमाच्या होतील एवढ्याच आम्हाला. व्हिडिओ चालू ठेवला आता चालू तुझंच आहे ते, तुझंच आहे, तुझ्या साईजचा चमचा आहे. आमच्याकडे मुलं आणतात ना, एवढा मोठा चमचा असतो. तो चमचा जरा पेरवत थोडा कसं आई हो तुमच्या आरवीला, एवढी आई एकदा नंतर काय नंतर तुझा पाहिजे तुला. यायचं आता एक माटाची भाजी कमी झाली. काय झालं? ए ए ए ए काय झालं? कुठे काय झालं? आपण काय करूया? काय आरवीला घरी सोडली. आता मी कामाला जाऊन येते पटकन, कारण मी बाहेरच्या बाहेर जाते. जर श्रीषाला समजलं ना मी आले, परत ती माझ्या पाठी लागेल, म्हणून मी पटकन जाऊन येते. दमली. एका हातात ते आरवीचं खाऊ आणि एका हातात आरवी कशी बशी मी तिथून इथे घरपर्यंत पोहोचले. आता तीच अशी 5 पावलांनी मी पाठी चालले. कामाला जाऊन येते पटकन. लेट झालं, पटकन काम आहे तिचं, छोटंसंच काम आहे, करून येते. म्हणजे काय मी आता दिवसभर फ्री होऊन जाईन. चला मग या, झालेला आहे अंगणवाडीमधला कार्यक्रम. आता मी जाऊन येते पटकन. माझा मका सोलून झाला, आता मी मटार सोलते. आता मटार आणि कोबी आणि कोथिंबीरच बाकी आहे, हे थोडेच आहेत. आणि मला तिने जेव्हा, एक तुम्हाला गंमत सांगू, जेव्हा मी कामाला लागले होते ना, तेव्हा तिने सांगितलं होतं मला की अगर हम लोग नहीं रहेंगे तो आप कर सकते हो ना. तर मी म्हटलं मी पहिला बघीन, मला जमलं तर मी करीन, नाही तर मग तुम्ही दुसरी बघा. पण असा विश्वास ते लोक ठेवून जे जातात ना म्हणजे आपल्यावर, तर कुठतरी एक वेगळीच छान फिलिंग येते की आपण त्या विश्वासाचे आहोत. असं खूप टाईम झालं आहे. म्हणजे मी आधी पण ज्या कामावर होते ना, ते लोक पण अशी बाहेर जायचे, कारण त्यांचा विश्वास होता की पोरांना ही व्यवस्थित बघू शकते.
म्हणून ती लोक माझ्या असे विश्वास ठेवून जायचे. एक घर सोपवतात, एक गृहिणी म्हणून, म्हणजे एक अशी व्यवस्थित घर ठेवणारी म्हणून ती लोक आपल्यावर घर सोपवून जातात. तर त्यांचा विश्वासघात कधी करू नये. मी तर अजिबात नाही करणार, मला तो येत सुद्धा नाही. भले माझ्याकडून काय होत नसेल तर मी सांगी दीदी अभी मेरे को नहीं हो रहा है, मैं ये कल आके चाहिए तो करके लूँगी. मला एक सांगण्याचं एक उद्दिष्ट होतं, म्हणजे असं म्हणजे खूप असं ऐकण्यात आलं की कामवाल्याने असं केलं, कामवाल्याने तसं केलं. आज मी त्या ठिकाणी आहे, म्हणजे असं माझ्यामुळे कुणाचं नाव खराब होऊ नये किंवा माझं नाव खराब होऊ नये ह्यासाठी मी प्रयत्न करतच राहते. म्हणून मी व्यवस्थित आहे. म्हणून आज त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून गेला. हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्यावर कुणाचा तरी मेन विश्वास आहे म्हणून. छान वाटतं ना अशी कोणतरी जबाबदारी देऊन गेल्यावर. मटर तर आहेत, आता मटराचं सीझन चालू झालं आहे बरोबर. आता मटर स्वस्त पण असतील आणि बघा तर ज्याच्या घरी मटारची भाजी, आमच्या घरी खात नाहीत. आमच्या घरी मटर आवडत नाहीत, मुलं खात नाहीत. मला आवडतात, मी कच्चे पण खाते, पण आता इथे नाही खाऊ शकत. चला मग भेटूयात. आता आरवीचं आधार कार्डचंच काम होत नाही, काय समजत नाही मला, कुठे काढू नये कुठे नाही. खरंच टेन्शनच झालं आहे. उद्याचं एक दिवसच आहे, जाऊन बघते. तरी पण धडपड करावी लागेल. पटापट मटर सोडून मी घरी जाते. कारण आरवी मी जेव्हा जात होते घरी तेव्हा आरवी झोपूनच गेली होती, अर्ध्यातच झोपलेली. म्हटलं बरं झालं तू झोपली. श्रीषा आहे, श्रीषाला पण बघायची आहे. तिला आता 7 दिवस काहीतरी आंघोळ घालत नाही असं म्हणतात ना, पण होईल तेवढं शक्य थोडंसं तिला असं नॅप करावं लागणार. कारण की आपल्याला पण असं थोडं अवघडल्यासारखं वाटतं ना आंघोळ नसेल तर. त्याच्यामुळे त्याला नॅप करून आम्ही पुसूनच खाऊ कदाचित. बघूया आता, जसं होईल तसं करूयात. ठीक आहे. मका झाला, मटार झाला, आता राहिली कोबी. कोबी ही लोक वॉश न करता कशी साफ करतात मी तुम्हाला दाखवते. बघा, सगळे त्यांचे पानं असतात ना ते लोक सगळं वेगळं करतात आणि सगळे वेगळे करून एकत्र घेऊन ती लोक मग नंतर कट करतात. मी पण तर तेच करणार आहे. शेवट आता कोथिंबीर राहिली, तिथं कोथिंबीर होऊन जाईल. ही बघा, व्यवस्थित एक पानं घेऊन अशी पूर्ण ह्याला ओपन करून टाकायचं. म्हणजे ह्याच्यात जर काही कुठले किटाणू असतील किंवा जर्म्स असतील तर म्हणजे तसं टाकून द्यायला. जर्म्सला, कोबीला नाही. अजून तरी काय नाही भेटलंय. एकदम प्लेन केली. सॉरी. ऑलमोस्ट कोबीमध्ये काहीच नसतं, पण एखाद्या वेळ खूप आतमध्ये डीपली असेल तर म्हणून त्याच्यासाठी सेपरेट मी हे करून घेते जेवढी होईल तेवढी. आता ही काय ऑलमोस्ट संपायला चालेल. याच्यात काय आहे काय नाही आहे. ही येलो येलो दिसते, काही घेऊ की नको असा विचार करते, पण कोबी महाग आहे.
आले. माझी अवस्था बघा. माझं काम सगळं झालेलं आहे. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय बाय.